नमस्कार भैरसिकांनो, एका मोठ्या भयानक रहस्यमय मालिकेसाठी तयार आहात ना? जी कथा आता आपण ऐकणार आहोत त्या कथेचे प्रतिलिपी ॲपला 3 लाखांपेक्षा जास्त वाचक आहेत. कथा तुम्हाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाईल, जिथे गाव असेल, पावसाळी भयानक रात्री असतील, रहस्य असेल आणि अर्थात भूतसुद्धा. आता ऐकूया आकाश घोंगडे लिखित चिरंजीवला घेऊन लवकरात लवकर येणे. नाशिकला तार पाठवून पाटील जरा खुशीनेच घरी परतले. पाटलांना आशेचा किरण दिसू लागला होता. 2 दिवसांनी साधारणतः दुपारी 12च्या सुमारास सफेद रंगाची HM ॲम्बॅसिडर कार धुळीचे लोळ मागे फेकत पाटलांच्या वाड्यावर येऊन थांबली. लागलीच कार चालकाने खाली उतरून उजव्या बाजूचा दरवाजा उघडला. राखाडी रंगाचा सफारी कोट घातलेले, पिळदार मिशा, क्लीन शेव असलेले साधारणतः 50शीचे एक गृहस्थ उतरले. डोक्यावर एकही केस शिल्लक नसल्यामुळे त्यांचे डोळे उन्हात आरशाप्रमाणे चमकत होते. त्या पाठोपाठ डाव्या बाजूने जवळपास 25शीचा पिळदार स्नायू, व्यवस्थित विंचरलेले केस, लांब सडक चेहरा आणि गोरा वर्ण असलेला तरुण उतरला. गाडीचा आवाज ऐकून पाटील, सुरेश आणि नाम्या बाहेर आले. आबा असा आवाज देऊन ते धावतच त्या गृहस्थाच्या जवळ आले आणि दोघांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली. बरं झालं तू आलास, पाटील भाऊक होऊन बोलले. अरे तुमने बुलाया और हम ना आए, ऐसा हो सकता है क्या? आबा हसतच म्हणाले आणि जमलेल्यांमध्ये एक हशा पिकला. तू श्रीकांत ना? त्याने स्मित केले आणि पाटलांचे चरण स्पर्श केले. आयुष्यमान भव, किती मोठा झालायस, मांडीवर खेळवलंय तुला, तुला आठवतही नसेल. चल आत बसूया, पाटील म्हणाले. तुम्ही दोघं फ्रेश व्हा, मी जेवणाची तयारी करायला सांगतो, पाटील म्हणाले. त्यांच्यासाठी नाम्याने खालच्याच 2 खोल्या साफ करून ठेवल्या होत्या. प्रत्येक खोलीत स्वतंत्र मोरी होती. दोघेही फ्रेश झाले. त्यांच्यासाठी नवीन टॉवेल काढून ठेवले होते. कपडे बदलवून दोघेही माझघरात आले. पाटील चिंतेत खुर्चीवर बसून कसला तरी विचार करत होते. कसली तरी चिंता त्याची मनशांती बिघडवत आहे हे श्रीकांतने बरोबर ओळखले, परंतु चेहऱ्यावर काहीही भाव न येऊ देता तो शांतपणे उभा होता. ओ पाटील, कसला विचार करताय? पुन्हा पैंज लावायचा विचार तर नाहीये ना? आबासाहेब हसतच म्हणाले. पाटील मोठ्याने हसले. त्या दोघांशिवाय ती मस्करी कोणालाही कळाली नाही. जो तो एकमेकाच्या तोंडाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होता. एवढ्या घाईत पाटलांनी का बोलावले याची आबांना उत्सुकता लागली होती, परंतु त्यांनी त्या विषयाला लगेच हात घालणं त्यांना बरोबर वाटले नाही. या मालक, जेवण तयार आहे, पाटलांचा स्वयंपाकी रूपचंद स्वयंपाकघराच्या दारात उभा राहून बोलला. काय बनवलंय पाटील? आबांना तर फार भूक लागली होती. ए आबा, मला पाटील बेटेल बोलू नकोस हा, पाटील त्याचा शब्द अडवत म्हणाले. बरं बाबा, सूर्यकांतराव पाटील, आबा मिश्किलपणे म्हणाले. तू पण ना, तुझा खोडकरपणा अजूनही गेला नाही. मी तेव्हाही होतो आणि आजही तुमच्यासाठी सूर्याच आहे, पाटील चॅक करत म्हणाले. तुमच्यासाठी? आबा प्रश्नार्थक नजरेने म्हणाले. सकाळची आठवण झाल्यामुळे दोघेही क्षणिक शांत झाले. चला मालक, रूपचंदने पुन्हा आवाज दिला आणि शांतता भंग झाली आणि ती दोघे भानावर आली. आज तुझी आवडती भरलेल्या वांग्याची भाजी, भाकरी आणि डाळ भात केला आहे आणि सोबत कैरीचं लोणचं आहे, पाटील स्मित करून म्हणाले. अरे वा, चला लवकर, खूप भूक लागली आहे. सर्व जेवायला बसले. पोटभर जेवण करून ते सर्व बाहेर खुर्चीवर बसले होते. सुरेशने सर्वांना पान, सुपारी आणि बडीशेप आणून दिली. श्रीकांत सोडून दोघांनीही पानं घेतले. तुझं कसं चाललंय मग? सगळं कुशल ना? हो, माझं सगळं व्यवस्थित चाललं आहे. सध्या मी भारतीय पुरातत्व विभागात कार्यरत आहे. ॲस्ट्रॉलॉजी आणि उत्खननाचा परस्पर संबंध आहे. आपले पूर्वज ग्रहांच्या स्थितीनुसारही बांधकाम करत असत. गिझाचा पॅरामिड त्याचे एक उत्तम उदाहरण आहे आणि एक खाजगी पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर म्हणूनही मी काम करतो. त्याचबरोबर मी काळी जादू, जादूटोणा, वशीकरण, मृत व्यक्तीचा आत्मा परत बोलावणे यासाठी करण्यात आलेल्या विविध जादूटोणा, अंधश्रद्धा यांवर रिसर्च करत आहे. माझे बरेच रिसर्च पेपरही प्रसिद्ध झाले आहेत. त्याचबरोबर मी ह्यूमन सायकोलॉजी या विषयावर खोल संशोधनही करीत आहे. एवढा वेळ शांतपणे त्या दोघांचे बोलणे ऐकणारा श्रीकांत बोलला. आणि मी एवढा मोठा व्यापार वाढवून ठेवला, त्यात याला काळी मात्र रस नाही, आबा डावा पाय उजव्या पायावर ठेवत बोलले. करू दे की त्याला काय आवडते, त्यामुळेच तर एवढा यशस्वी झालाय, पाटील म्हणाले.
त्याला एकूण प्रकरण ऐकून घेण्याची प्रचंड उत्सुकता लागली होती, तरी तो शांतपणे बसला होता. इकडच्या तिकडच्या गप्पा मारून झाल्यावर आबा म्हणाले, आता सांग, असं काय महत्त्वाचं काम होतं की लागलीच मला बोलवलं? आबा प्रश्नार्थक नजरेने पाटलांकडे पाहू लागले. तसे पाटलांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. ते अतिशय कष्टी दिसू लागले. त्यांनी शेवंत आणि पुंजाच्या गावात येण्यापासून ते तुकारामच्या व नथूच्या रहस्यपूर्ण मृत्यूपर्यंत सर्व वृत्तांत सविस्तर सांगितला. सांगत असताना त्यांच्या डोळ्यातून 2 टपोरे थेंब त्यांच्या गालावर आले. आबांनी त्यांना धीर दिला. त्यांचे बोलणं ऐकत असताना श्रीकांतने आपल्या खिशात ठेवलेल्या छोट्या डायरीवर काही टिपण्या केल्या. सर्व ऐकून तो गंभीर झाला. आता सांग, तुला काय वाटतं? पाटलांनी आबाला विचारले. अंधश्रद्धा आहे ही. आता काय भूतं राहिली का? आपल्या काळात होती, आता काळ बदलला आहे. विज्ञान अधिक प्रगत झाले आहे. मला तरी वाटतं कोणीतरी सिरियल किलर असावा, जो एकामागून एक बळी घेत आहे. कदाचित एखादी टोळकी असावी जी अशा अंधश्रद्धा गावात पसरवण्याचा प्रयत्नात आहे. आणि तू जे सांगतोय ते त्या नथूच्या अंगावर उठलेले व्रण, ते काहीतरी केमिकल वगैरे वापरून केलेले असले पाहिजे. आजकाल विज्ञानात काहीच अशक्य नाही. येत्या काही वर्षात ते मेलेल्याला पण जिवंत करायचे औषध शोधून काढतील. कारण आतापर्यंत जेवढ्या पण लोकांचा मृत्यू झाला आहे ते सगळे एकटेच होते. त्यामुळे प्रत्यक्षात बघणारा कुणीच नव्हता. आबा एका दमात बोलून गेले. तुझंही खरं असू शकतं आबा, परंतु शेवंताला ज्या अवस्थेत मी पकडलं ते तर आपण नाकारू शकत नाही ना. कारण ते सर्व मी माझ्या डोळ्यांनी बघितलं होतं. आणि तुला काय वाटतं श्रीकांत? तू तर पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर आहेस ना? मला तरी या विषयावर काही वक्तव्य करणं बरोबर वाटत नाही. मला काही संशोधन करायला वेळ हवा आहे. हो, पण मी सध्या जे रहस्य उलगडण्याचा प्रयत्नात होतो त्याच्याशी याची पालेमुळे नक्कीच जोडलेली दिसतात. पाटील खुश होऊन म्हणाले, अरे पण ती एखादी लक्ष विचलित करण्यासाठी चाल खेळली गेली असावी. असं असलं मग? आबा पाटलांनी विचारलेल्या शेवंताच्या प्रश्नावर विचार करत म्हणाले, माझं डोकं काम करेन असं झालंय म्हणून तुम्हा दोघांना बोलवलं. पाटील म्हणाले, हे बघ सूर्यकांत, मला तरी या गोष्टीत जास्त ज्ञान नाही. मी माझा सरळ सोपा व्यापारी माणूस. श्रीकांतला या गोष्टीत बरीच माहिती आहे. हो, मी ऐकून आहे. बरं मग एक काम करा, मी काही इथे जास्त दिवस थांबू शकत नाही. एक मोठी डील होणार आहे आणि ती हुकली तर खूप मोठं नुकसान होऊ शकतं. पाटील हिरमुसले. तुम्ही दोघं माझी शेवटची आशा होते. पाटील म्हणाले, परंतु श्रीकांत तू थांब इथे. कदाचित इथे खरंच भूत असेल तर तुझं कसलं भूत शोधायचं चालू आहे ना, ते पण पूर्ण होईल. आबा खळखळून हसले. ठीक आहे आबा, माझ्या संशोधनात कदाचित याची खूप मोठी मदत होईल. एवढा वेळ शांतपणे त्यांचं बोलणं ऐकणारा श्रीकांत उत्तरला, मी आजच आमच्या हेडला तार करून कळवतो. हे ऐकून पाटलांनाही आनंद झाला आणि त्यांच्या गप्पा रंगल्या. 2 दिवसांनी आबासाहेब नाशिकला परत निघून गेले. श्रीकांत तिथेच थांबला. रात्रभर चाललेल्या पावसामुळे सकाळी हवा थंड होती. खिडकीतून उन्हाचा कवडसा त्याच्या डोळ्यांवर पडला आणि डोळे चोळतच तो उठला. कॉफी ओरडणार तोच त्याच्या लक्षात आले, आपण गावात आहोत, नाशिकला नाही. तो लवकर फ्रेश झाला आणि बाहेर येऊन उभा राहिला. हातातल्या तांब्यातून पाण्याची धार लावत त्याने मंत्र म्हणून सूर्याला अर्घ्यदान अर्पण केले. पाटील आणि सुरेश व्यायाम करत होते. नाम्या गाईचे दूध काढत होता. काय श्रीकांतराव, झाली का झोप? कुठं निघालात म्हणायचं आज सकाळी सकाळी? सुरेश म्हणाला, आज जरा गावात चक्कर मारून येतो. थांब जरा, नाश्ता वगैरे करून जा. पाटील उपरण्याने घाम पुसत म्हणाले. रूपचंदने नाश्ता तयार ठेवला होता. मोड आलेली उसळ आणि 2-2 अंडी प्रत्येकाने खाल्ली. हे बघ, आमच्याकडे असंच असतं. सगळे एकच जेवण करतात, कोणी लहान मोठा नाही. नामे आणि सुरेश दोघं माझ्या पोरांसारखेच लहानपणापासूनच इथे आहेत. श्रीकांतने स्मित केले. पटकन नाश्ता संपवून तो गावात जाण्यासाठी निघाला. तू फिर गावात, सगळे आपलेच लोक आहेत, पण जंगलाकडे जाऊ नकोस. मला सांगितल्याशिवाय तू तिकडे जायचा विचार देखील करू नकोस. पाटील काळजीच्या स्वरात म्हणाले. पाटलांच्या वाड्यापासून बऱ्याच अंतरापर्यंत कच्चा रस्ता होता. दोन्ही बाजूंना नारळाची, आंब्याची झाडे रांगेने वाढलेली होती. त्यांच्या पलीकडे लांबच लांबपर्यंत पसरलेली पाटलांची शेती. कांदा आणि मक्याची नुकतीच लागवड झालेली होती. मक्याचे गुडघे एवढे रान वाऱ्याच्या झुळकेबरोबर डोलत होते. थंड वारा सुटला होता.
सूर्याचा स्वच्छ प्रकाश मनाला ताजेतवाने करत होता. ते वातावरण जणू आनंदाचा एक दुर्गम स्रोतच होते. शहरात त्याचा शोध घेणे जणू व्यर्थच. कोणाचाही विश्वास बसू शकणार नाही की एवढ्या सुंदर हवेत एक विकृत आणि भयावह शक्ती वास करत आहे. 2 फर्लांग अंतर ओलांडले असेल, तिथून गावातील घरे दिसू लागली. मागे वळून पाहिले तर पाटलांचा वाडा झाडांमध्ये अर्धवट झाकला गेला होता. घरे तशी साधी, काही मातीची, काही दगडांची, काही कौलारू, काही झोपड्या ओळीने उभ्या, काहींचे अंगण नुकते सारवलेले. शेणाचा वास हवेत पसरला होता, तरी तो मनाला प्रसन्न भासत होता. चुली फुकल्या गेल्या होत्या, घरांमधून धूर बाहेर पडत होता. कामावर जाण्याची लगबग सुरू झाली होती. जवळपास प्रत्येक घराच्या बाहेर मोठमोठी झाडे होती. परिसरातील हिरवळ मनाला वेगळी शीतलता देत होती. कोंबड्या उकिरडे हुसकत होत्या. कुत्री दारात भाकरीच्या अपेक्षेने लाळ गाळत उभी होती. काही बाया अंगण झाडत होत्या. तेथील लोकांचा पोशाख एकदम साधा. जवळपास सगळे म्हातारे कोतारे पांढरे धोतर आणि पंचा नेसलेले. तरुण शर्ट पॅन्ट, काहींचे चांगले तर काहींचे मळकट, काहींचे नवे तर काहींचे 7-8 ठिकाणी ठिगळे लावलेले. बायांनी साड्या तर म्हाताऱ्या आजीबाई लुगडं नेसून आपापल्या कामात व्यस्त होत्या. जो तो श्रीकांतकडे आश्चर्याने पाहत होता. नवनवीन घटनांनी गाव आधीच दास्तावले होते. त्यात नवीन चेहरा पाहून ते जरा गोंधळले होते. तरी 1-2घांनी विचारायचे धाडस केलेच. नवीन दिसता पाहुणा, कुणीकडले म्हणायचं? पाटलांकडे आलोया, जरा गाव बघावं म्हणतो. श्रीकांतनेही त्याच लईत उत्तर दिले. पुढच्या गल्लीतून तो उजवीकडे वळला. तिथे खूप सुंदर असे शंकराचे देऊळ होते. आजूबाजूला छोट्या छोट्या फुलांच्या झाडांनी सुंदर असा बगीचा तयार केला होता. त्याच्या डाव्या बाजूला प्राथमिक शाळा होती. नुकतीच प्रार्थना होऊन मुले शिस्तीने रांगेने आपापल्या वर्गात जात होती. हे पाहून त्याला त्याच्या बालपणीच्या खोडकर स्वभावाची आठवण झाली आणि तो गालातच हसला. दर्शन घेऊन तो डावीकडे वळला. तिथे एखाद्या लहान बाळाच्या सुंदर चेहऱ्यावर काळा काजळाचा डाग दिसावा तसे एक जळालेले घर होते. दुमजली असावे. दगडी भिंती अजूनही एक अगम्य इतिहास आपल्यात सामावून उभ्या होत्या. वरवर पक्क्या दिसत असल्या तरी कधीही कोलमडण्याची शक्यता होती. त्याच्या 4ही बाजूंना दाट गवत वाढले होते. आत काळवंडलेले लाकडी खांब एकावर एक पडले होते. काही लटकत होते. त्याच्यापासून बरेच अंतर सोडून बागीची घरे होती. त्याच्या आजूबाजूला कुठल्याच मनुष्यनिर्मित खुणा नव्हत्या. जणू त्याला शतकांपासून वाळीत टाकले असावे. पुढच्या वळणावर मोठे पटांगण होते. मध्यावर एक चौथरा आणि त्यावर एक खांब. शेवंताला जाळले. कदाचित ती जागा हीच असावी. तिथे जवळच काही लोक कसली तरी वाट पाहत उभी होती. पोशाखाकडे पाहून ती शेतमजुरी करणारी असावीत. पुढे काही दुमजली घरे सुरू झाली. ही श्रीमंताची वस्ती असावी. तेथील लोकांचे पोशाख उंची वाटत होते. अंगणात 4 चाकी, दुचाकी वाहने होती. ते सोडल्यावर 3-4 फर्लांग पुन्हा शेती सुरू होत होती. चहूबाजूंनी हिरवेगार रान पसरले होते. दूरवर आमराई दिसत होती. वाऱ्याची झुळूक मनाला प्रसन्न करत होती. पावसामुळे रस्ता निसरडा झाला होता. तो काळजीपूर्वक एक पाऊल पुढे टाकत होता. कामे सुरू झाली होती. बरीच लोक टोळीटोळीने शेतीकडे निघाली होती. प्रत्येकाच्या डोळ्यात एक अगम्य असे दुःख आणि काळजी स्पष्ट दिसत होती. चेहरे हिरमुसले होते. जणू त्यांच्या वाटेचा आनंद कोणीतरी हिसकावून घेतला होता. परंतु जीवनात संकटे येतच असतात. ही संकटे शाप नव्हेत, ती एका उज्ज्वल भवितव्याचे निदर्शक असतात. काही अंतरावरून पाण्याचा खळखळाट ऐकू येत होता. त्याने झपाझप पावले उचलली. काही अंतरावरच एक सुंदर नदी वाहत होती. बाजूला नारळाची, आंब्याची झाडे वाढली होती. तिचे काचेसारखे स्वच्छ आणि निळेशार पाणी पाहून तो मोहित झाला. काही बाया खडकांवर बसून कपडे धुवत होत्या, तर काही गुराखी आपली गुरे धुवत होती. काही बाया डोक्यावर पितळी हंडे आणि मडके घेऊन पाणी भरायला आल्या होत्या. खूपच नयनरम्य दृश्य होते ते. दुसऱ्या तीरावर उंचवटा होता. त्यावर घनदाट आमराई होती. त्यात काही झोपड्या दिसत होत्या. पाटलांनी सांगितल्याप्रमाणे नथू इथे राहत असावा. थोड्या अंतरावर नदीवरून त्या वस्तीवर जाण्यासाठी लाकडी पूल बांधला होता. तो जरा वेळ तिथेच एका खडकावर बसून राहिला. त्या नितळ पाण्याचा थंड स्पर्श त्याच्या पायांना अलगद गुदगुल्या करत होता. सूर्य माथ्यावर आला होता. त्याला आपण इतका वेळ बसलो होतो याची जाणीवच झाली नाही. पायात चपला सरकवल्या आणि त्या पुलाकडे जाऊ लागला. पुलाच्या उजव्या बाजूला हनुमानाचे देऊळ होते. त्यात अतिशय सुंदर अशी कोरीव मूर्ती होती. कदाचित इथे गावाची वेस संपत असावी. त्याने पूल ओलांडला आणि त्या वस्तीवर आला.
हुगडी नागडी काळीशार पोरे बैतुलाने खेळत होती. सगळी कामाला गेली असावी. वस्ती सामसूम भासत होती. नथूच्या पालाजवळ तो आला. निंबाच्या झाडाजवळ रक्ताचे सडे अजूनही तसेच होते. पालाच्या दरवाजाला कुलूप लावले होते. कुलूप काय करणार होते? त्या भयानक शक्तीला अडवण्यासाठी. कधी काळी इथेही एक सुंदर छोटेसे कुटुंब वावरत असेल. लहान बाळाचा आवाज येत असेल. कुणीतरी आज पोटात 2 घास पडतील की नाही याची वाट पाहत असेल. पालाच्या पाठीमागे विहिरीत त्याने डोकावून पाहिले. एक क्षण तिथे लहान मूल तरंगत आहे असा भास झाला आणि अंगावर काटा आला. त्याला कळवून चुकले होते की हे रहस्य एवढ्या सहजासहजी उलगडणारे नव्हते आणि त्याचा अंत तितका सोपाही नव्हता. त्याला पुन्हा वाड्यावर पोचायला अर्धा पाऊण तास लागला. पाटील ओट्यावर बसून त्याची वाट पाहत होते. काय कसं वाटलं मग सोनज? खरं सांगू ना, हे गाव अगदी उगवत्या सूर्यासारखं सुंदर आहे, परंतु त्याला जे ग्रहण लागलंय ना, त्यामुळे ते अगदी विद्रूप भासू लागलंय. जरी माझा या गावाशी जन्माने काही संबंध नसला तरी मी या ग्रहणापासून गावाला मुक्त करण्यासाठी काहीही करायला तयार आहे. पोरा, अगदी मन भरून आलं रे तुझ्या बोलण्यानं, पण तुझा जीव धोक्यात घालू नकोस, नाहीतर आबाला मी तोंड दाखवू शकणार नाही. तुम्ही त्याची काळजी नका करू, स्मित करून श्रीकांत म्हणाला. बरं बाबा, चल आता जेवायला, पोटात कावळे कोकू लागलेत. रूपचंदने जेवणात मटणाचा रस्सा आणि चुलीवरच्या खरपूस भाकरी केल्या होत्या. दोघांनीही जेवणावर ताव मारला. जेवण उरकून पाटील पानासाठी बाहेर बसले होते. श्रीकांतही तिथेच होता. इथे कोणी अशी व्यक्ती आहे का की जिला गावाचा संपूर्ण इतिहास माहीत असेल, आतापर्यंतच्या सगळ्या गोष्टींची खडानखडा माहीत असेल? श्रीकांतने बडीशेप तोंडात टाकत विचारले. अशी व्यक्ती? पाटलांनी बरीच नावे डोळ्यासमोर आणली. ओळखीची, गावातल्या प्रतिष्ठित व्यक्ती, पोलीस पाटील. मग बराच वेळ विचार करून म्हणाले, हो, आहे एक अशी व्यक्ती, जिजाबाई. कुठे मिळतील त्या? तू शाळेकडे गेला होतास ना? हो. हां, तर पुढे जी दुमजली घरे होती ना, त्यातलं डावीकडच्या रांगेतलं 3रं घर. त्या तुला गावाची जवळपास सगळी माहिती सांगतील. ठीक आहे, उद्याच जातो मी. हो, पण कशासाठी हवी तुला माहिती? मला तरी वाटतं गावाकडून काहीतरी चूक झाली आहे, ज्यामुळे हे संकट गावावर आलं आहे. गावाकडून काय चूक होणार? अशी काही मोठी घटनाही घडली नाही जोपर्यंत माझ्या ध्यानात आहे. फक्त ती शेवंता, पण मृत्यूचं तांडव तिच्या मरण्याच्या आधीपासून सुरू आहे. अहो, कधी कधी छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा एखाद्या मोठ्या संकटाला आमंत्रण देतात. बघू आता त्यांच्याकडून काय माहिती मिळते ते. तुला काय मदत लागते ते बिनधास्तपणे सांग. कुठल्याही गोष्टीचा संकोच मानू नको. तू आज संपूर्ण गावासाठी आशेच्या किरणाप्रमाणे आहे. गप्पा करून पाटील आपल्या खोलीत आराम करण्यासाठी निघून गेले. त्यांची खोली 2ऱ्या मजल्यावर होती. सुरेश आणि नाम्याखेरीज तिथे कोणीही जात नव्हते. साफसफाई ती दोघंच करत. श्रीकांतही त्याच्या खोलीत पौडला होता. खोलीच्या मध्यावर त्याचा पलंग होता. समोरच एक मोठे लाकडी कपाट, शेजारी एक टेबल लॅम्प. त्याच्याजवळ नेहमी एक फळांनी भरलेली टोपली असायची. ती श्रीकांतसाठी होती की या घरातली पद्धतच होती याचा विचार त्याने टाळला. डोक्याजवळ पूर्वेकडे तोंड करून एक खिडकी होती. तिच्यातून जंगल स्पष्ट दिसत होते. छताला पंखा लटकत होता. उजव्या बाजूलाही एक खिडकी होती. तिला लागूनच मोठे निंबाचे झाड होते. कधी कधी एखादी खार खिडकीत येऊन बसत असे. त्याने सुटकेस उघडली. त्यात बरीच माहितीपत्रे होती. त्याने वेगवेगळ्या भयानक जागांवर भेटी दिल्या होत्या. त्याचे आणि त्याच्या हेडचे अनुभव आणि ते निष्कर्ष तो वाचत बसला. त्यातच त्याचा डोळा लागला. कोणीतरी दारावर बोटे आपटत होते. अहो श्रीकांत, चला चहाला. डोळे उघडले. आलोच. बाहेर डोकावला. सूर्याची सोनेरी किरणे नुकत्याच पडलेल्या पावसाच्या पाण्यावर चमकत होती. पूर्व दिशा राखाडी ढगांनी व्यापलेली होती. अर्धवट अंधार आणि एका बाजूने पडलेली सूर्याची किरणे जंगलाला अधिकच नयनरम्य बनवत होती. आता ऐकूया चॅनलचे सदस्य आपल्या चॅनलबद्दल काय म्हणतात. प्रमिला शिरसाठ म्हणतात, आजचा भाग तर खूपच भयानक होता. मला तर या कथा रात्रीच अंधारात बसून ऐकण्याला आवडतात. प्रत्येक क्षण अनुभवल्यासारखा वाटतो. प्रत्येक क्षणाला आपण तिथेच असून अनुभवाचा जो थरार मिळतो तो आनंदच वेगळा आहे. खूप सुंदर सादरीकरण आहे. लेखकाची मांडणी आणि सर, तुमच्या आवाजाची जादू एक वेगळ्या जगात घेऊन जाते. खूप खूप धन्यवाद. आमच्यासारख्या रसिकांना तुम्ही अप्रतिम मेजवानी रोजच देतात. अघोर मैफिल जिंदाबाद. धन्यवाद प्रमिला मॅडम. आज रेकॉर्डिंग आधीच तुमची कमेंट वाचली. खूप आनंद झाला. तुम्ही नेहमीच आम्हाला प्रोत्साहित करत आला आहात, त्याबद्दल मनापासून आभार. कैलास सर म्हणतात, यू आर रिअली अ ग्रेट हॉरर स्टोरी टेलर. यू आर नंबर 1. कीप इट अप.
धन्यवाद कैलास सर, तुमच्या एका कमेंटमुळे खूप आत्मविश्वास मिळाला. नागेश कुलकर्णी म्हणतात, हाय सर, तुमच्या स्टोरीज ऐकल्याशिवाय मी झोपत नाही. प्लीज रोज स्टोरी पाठवत जा. तुम्ही खूपच छान सादरीकरण करतात. बेस्ट साऊंड. धन्यवाद नागेश सर. आपल्या स्टोरीज रोज 8:50 येतात. यदा कदाचित उशीर झाल्यास 10 वाजेपर्यंत स्टोरी नक्कीच येते. असा सपोर्ट असू द्या. सचिन सर म्हणतात, सचिन सरांच्या कमेंट्स नेहमीच युनिक असतात. तुमच्या ह्या कार्याला पब्लिक सर्व्हिस म्हणले तर चालेल का? तुमच्या ॲड्स देखील स्किप करायचे मन होत नाही. खरेच तुम्ही खूप मोठ्या मनाचे आहात सचिन सर. खूप खूप धन्यवाद. प्रसाद सावंत म्हणतात, प्रतिलिपीवर उपलब्ध असून सुद्धा तिथे न वाचता इथे ऐकायला येतो. त्यावरूनच तुम्ही किती छान कथा सादर करता याचा प्रत्यय येतो. असेच आमचे मनोरंजन करत राहा. आणि हो, मी इतर स्टोरी टेलरबद्दल तुमची तुलना करणार नाही, कारण तुम्ही सर्वच आपापल्या परीने आमचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतात. त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद प्रसाद सर. तुमचे चॅनलवरील प्रेम बघून खूप आनंद झाला. उमा शिंदे म्हणतात, सर मी फक्त तुमच्या भयकथा ऐकते जेव्हापासून मला तुमचं चॅनल मिळालं. खूप छान वॉइस आहे तुमचा. व्हेरी नाईस. तुमचे हे पाठबळच आम्हाला उत्कृष्ट काम करण्यास प्रोत्साहित करते. दीपाली मॅडम म्हणतात, खूप छान. आणि खरंच हॉरर मूव्ही बघण्यापेक्षा तुमच्या स्टोरी ऐकण्यात खूप इंटरेस्ट येतो, कारण त्या मूव्हीपेक्षा भारी असतात. खूप खूप धन्यवाद दीपाली मॅडम. असाच पाठिंबा असू द्या. आणखी खूप कमेंट्स आहेत. तुमची कमेंट मी जर इथे दर्शवली नाही तर याचा अर्थ असा नाही की मी ती वाचली नाही. मी मन लावून प्रत्येक कमेंट वाचतो आणि तुम्हा सगळ्यांचे खूप आभार मानतो की तुम्ही वेळ काढून व्हिडिओ बघतात आणि एवढ्या सुंदर कमेंट्स करतात. भेटूया उद्या ठीक 8:50 तोवर काळजी घ्या.